पीएसयू, इन्फ्रा, ईव्ही आणि डिफेन्स सगळे फंड तुम्ही ऐकलेले असतील. पण थीमॅटिक आणि सेक्टोरियल फंड्स म्हणजे नेमकं काय आणि यात गुंतवणूक करायची का, त्याला समजून घेऊया. सेक्टोरियल फंड म्हणजे एकाच सेक्टरमध्ये गुंतवणूक करणारे फंड. बँकिंग सेक्टर फंड म्हणजे फक्त बँक आणि एनबीएफसी यांमध्ये गुंतवणूक करणार. थीमॅटिक फंड म्हणजे एखाद्या थीमवर आधारित गुंतवणूक. उदाहरणार्थ इन्फ्रास्ट्रक्चर थीम मध्ये सिमेंट, एनर्जी, ट्रान्सपोर्टेशन, पीएसयू बँक हे सगळे येऊ शकतात. आता ही फंड भरपूर ट्रेंड मध्ये आहे कारण काही सेक्टर खूप चांगले परफॉर्म करत आहेत. पीएसयू आणि इन्फ्रा फंड्सने अलीकडे डबल डिजिट रिटर्न दिलेले आहेत. ईव्ही आणि ग्रीन एनर्जीला सरकारच्या पॉलिसींचा फायदा होत आहे. डिफेन्स सेक्टरमध्ये रेकॉर्ड ऑर्डर असल्यामुळे शेअर्स नव्या हायवर आहे. जेव्हा एखादा सेक्टर जोरात चालतो तेव्हा हे फंड छोट्या वेळेत मोठे रिटर्न देऊ शकतात. पण लक्षात ठेवा हे फंड हाय रिस्क असतात. जर तो सेक्टर मंदावला तर तुमचे रिटर्न हे पटकन कमी होऊ शकतात. हे फंड सायक्लिकल असतात. वरच्या फेज मध्ये असल्यावर जबरदस्त रिटर्न देतात पण खाली आल्यावर तितकेच वाईट असतात. म्हणून तज्ञ सांगतात की हे फंड संपूर्ण पोर्टफोलिओच्या 10 ते 20% एवढेच राहिले पाहिजे. स्मार्टली गुंतवणूक करायची असेल तर तुमचा कोर पोर्टफोलिओ हा फ्लेक्सी कॅप किंवा इंडेक्स फंड यामध्येच ठेवा. सेक्टोरियल आणि थीमॅटिक फंड मध्ये आपला थोडा भाग ठेवा पण तेव्हाच जेव्हा तुम्ही त्या थीमला समजून घेतलेला आहे आणि किमान 3 ते 5 वर्षांचा कालावधी ठेवा. पीएसयू, डिफेन्स, ईव्ही कोणती थीम तुम्हाला जास्त आवडते कमेंट मध्ये सांगा. भेटूया पुढच्या भागात. धन्यवाद.